आपला धंदा सापडलेला आहे. बायकोडी ठीक आहे टिकलं नको नक्की काय झालं सांगितलं अमुक झालं तिकीट दाखवलं. बायकोडी आपले 20-21 गेले घरात स्कूटीवरून त्या बसमध्ये बसून गेलो. बायकोडी त्या कंडक्टरला सांगले की माणसं जरा कमी आहे तिथे इंदोरला उतराय ना. कंडक्टर म्हणला बाई बस तिथं रिकामीच होत त्यामुळे उतरेल आपण. बायको काही निघून गेली. मी ओंकारेश्वरला गेलो. खूप गमती जमते त्या पुस्तकात दिल्या. तिथे गेल्यानंतर कळलं की काही नाही माईला उजव्या हातात ठेवायचे ना आपण देवाला प्रदक्षिणा करतो तसं किनारा सोडायचं नाही माईला सोडायचं नाहीये बाजूने चालत करायचं. म्हणजे सोपं आहे. पण तिथे आम्हाला एक जोशी नावाचे ग्रस्त भेटले. त्या ओंकारेश्वरच्या दुपारचा नैवेद्य दाखवण्याचा अधिकार असलेले काहीतरी त्याने मला जवळ घेतला. प्रेमाने 4 गोष्टी परिक्रमेच्या सांगितल्या आणि ते म्हणलं असं चालू पडा. तिथं त्या म्युन्सिपालिटी काय आहे ग्रामपंचायत काय त्याच्यावर ते एक ओळखपत्र मिळतं. म्हणजे कागद असतो सरकारी त्यांचं नाव गाव अमुक तमुक आणि ह्या पराक्रमवासी आहे. पण अनेक कुंड लोक बदमाश लोक त्या परिक्रमेत घुसून लपायचा प्रयत्न करतात. परिक्रमा कोणी करत नाही. गेल्या 100 वर्षात महाराष्ट्रातल्या 5 लोकांच्या सुद्धा परिक्रमा झालेल्या नाहीये. लोक भ्रमण करून येतात हिंडून येतात आणि ठोकून देतात परिक्रमा केली आहे म्हणून. त्यामुळे त्याची हा विषय निघाला की लोकांच्यात गडबड गोंधळ चालू होतो. कारण हल्ली हजारो लोक सांगतात आताच परिक्रमा करणार होता. मग सध्या नवीन काय चालू आपल्या बँकेतल्या नोकरी चालू आहे ना. परिक्रमा ही अशा संधी आहे की ती मला वाटली म्हणून करता येत नाही. जो साधक आहे ज्याचा अध्यात्माशी संबंध आहे जो सद्गुरू शरण आहे त्याला सद्गुरूंना वाटलं तर सद्गुरू परिक्रमेची आज्ञा देतात आणि सद्गुरू परिक्रमा करून घेतात. म्हणून होते मी परिक्रमा केले असं म्हणणारा माणूस खोटं बोलतोय लक्षात ठेवा. कारण हा मी जाण्यासाठीच परिक्रमा आहे. गोंधळा तो इतिहास सगळा. परिक्रमाला सुरुवात केल्यापासूनच माणसाकडे वैराग्य यायला हवं. आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तो केवळ वैराग्यानेच जगतो वैराग्यानेच जगायचंय. प्रारब्ध आहे शरीर भोगे म्हणून जिवंत राहील बाकी काही तिथं राहिलेलं नसतं त्याचं. हा परिक्रमेचा हेतू आहे. आता प्रश्न असा की मायाने आरामखोरला परिक्रमा 4ला पाठवला तुम्हाला का नाही पाठवत. तुमच्याकडे एवढं पाप नाहीये लक्षात ठेवा. त्याची साधना झाली पण पाप हरण म्हणजे प्रारब्ध खूप शिल्लक आहे. अशा माणसाची मलिन वस्त्र धुवायला पाठवतात नर्मदा किनारी. तुमच्याकडे एवढी पाप नाहीत त्यामुळे तुम्हाला गुरु पाठवत नाहीत. हा सरळ अर्थ आहे. त्या परिक्रमेला आपलं जाता येण्याचं वाईट वाटायचंच कारण नाहीये. पांढऱ्या स्वच्छ कपड्यावर का बारका डाग असला तर बायका त्याच्या तारेचे प्रश्न घेऊन काढायचा प्रयत्न करतात. पण ज्याच्याकडे मलिनच वस्त्र आहे. आमच्या लहानपणाची पद्धत होती शिक्षक लोक वगैरे पगार फार कमी असायचं. ज्याला साधूचं जीवन जगायचं असा माणूस मास्तर व्हायचा. आपण आपल्या गावात नाव ऐकलं असेल मधुकरराव चौधरी कोणतरी होते शिक्षणात काहीतरी गडबड करायचे. नाव ऐकले की शिक्षणाच्या पेशात काही मिळत नव्हतं अशा काळात त्यांनी काम केलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी काम केलं. अण्णासाहेब शिंदेंनी काम केली. ज्या काळी शिक्षकाला पगार पाणी काही मिळत नव्हतं सगळ्यात दरिद्री म्हणजे 2च लोक एक मास्तर आणि एक पोस्ट मास्तर म्हणजे काही नसायचं. हल्ली अशी अवस्था झाली काही जमत नाही तर शिक्षक वा भरपूर पगार मिळतो सुट्ट्या बिट्ट्या मिळतात चैन असते असं मला वाटतं. कारण आता शाळेचा संबंधित आम्ही काही पण टीका करू शकतो. परंतु त्यावेळेची जी पद्धत होती की ते शिक्षक लोक असायचे ना ते कोण शिवायचे आयुष्यात आणि ते रिटायर्ड होऊन मला तो एकच कोट त्याला असायचा. त्या कोटाचा रंग मळखाऊ असायचा. म्हणजे किती मळला तरी धुवायचे भांगड तिकड मळलाहीच करायचं नाही. अशा कोटाला कोण धुणार हो. आपली घरातली सतरंजी बघा अन्नाचा पाण्यातून काढा त्या पाण्यातून एकावन्न तर बुचकून काढली तरी मळ येतो. असं
वर्षाचं आयुष्य तो आमच्या त्या माणसाला सद्गुरू धुवायला पाठवणार. तुम्हाला कशाला पाठवतो? ज्यांच्याकडे एवढं पाप नाहीये, एवढा भयंकर प्रारब्ध भोग आहे नाहीये, त्याला गुरु पाठवत नाही. ज्याच्याकडे मलिनता भरपूर आहे अशा आपल्या एखाद्या शिष्याला शुद्ध करण्यासाठी आणि त्याच्याकडे वैराग्य येण्यासाठी सद्गुरू परिक्रमेला पाठवतात. हा परिक्रमेचा हेतू आहे. जोशीवर मला सगळं समजून सांगत होते की आता हे ओळखपत्र दिलंय, निघा. कोणापुढे हात पसरू नका आणण्यासाठी. परिक्रमेतले काही नियम आहेत की मागायचं नाहीये, कोणाला आठवण नाही करायची, काय नर्मदा काय देवाला काय वाढताय का असं काही करायचं नाहीये. माईची इच्छा असेल तर जेवायला मिळेल, नाही तर नाही मिळणार. आपल्या हितात असेल तेच माई करेल, तेच सद्गुरू करतील. त्या कुठलाही आग्रह नकोय. पण परिक्रमा ही विलक्षण व्रत आहे, तपस्या आहे, ती साधना आहे मोठी. आयाचीच राहायचं आणि त्यांची इच्छा असेल तर मिळेल, त्यांची इच्छा नसेल म्हणून मिळत नाहीये. त्या पुस्तकात किस्से दिले. जे परिक्रमा करत नाहीत म्हणजे कोणी परिक्रमाच करत नाही. दरवर्षी 30-40 हजार माणसं जातात, हिंडून येतात. काही लोक बसली जातात आणि बसवाले मला सांगतात किंवा माणसं पैसे दिले असताना असं म्हणतात की 7 वाजता पोहे मिळतील असं तुम्ही पत्राला दिले, 8 वाजता अजून नाश्ता नाही म्हणून अंगावर धावून येतात, पण पैसे दिलेत ना. परिक्रमेत तसले काही लाड वेळ नसतात. मी आयुष्यात चहा डुबल्यासारखा चहा पीत आलो. परिक्रमेत कितीचा चहा मिळाला याचा हिशोब काढावा लागेल, फार क्वचित. मग त्याच्यात आलं की माझ्याकडे लोटा होता. कुणी मला जर का विचारलं काय महाराज चहा घेणार का, की मी सांगायचो लोटावर देणार का, तर बोल. महिन्याभराचा हिशोब वसूल करता येईल. लोक प्रेमाने देतात. नर्मदा खंडात संपूर्ण अशी अवस्था आहे की आदिवासी लोकांकडे अत्यंत दारिद्र्य, आदिवासी लोकच परिक्रमावासीला सांभाळत असतात. त्यांच्याकडे एक भाकरी असेल तर प्रेमाने त्यातली अर्धी देतात. आम्ही आता त्या आमच्या चौधरीच्या गाडीतून आलो नाशिकहून. इथं कोपऱ्यापर्यंत आलो नाही. चहा प्यायचा होता. आम्ही एका धाब्यावर गेलो, त्याला चहाची ऑर्डर दिली. आम्ही बसलो. हे चौधरी उठले पैसे द्यायला. त्याने फक्त त्यांच्या चहाचे पैसे घेतले. ते म्हणजे बाबांचे म्हणजे बाबांचे पैसे नाही घेत, आमची पद्धत नाही साधन करून पैसे घ्यायचे. आणि नर्मदा खंडातला अनुभव इतका येतो की एखाद्या गावातून काही कारण जात असाल, राहिला असाल तर त्या गावातला माणूस तुमच्याकडून पैसे घेणार नाही. म्हणजे जर का छोटं हॉटेल असेल किंवा काही ठिकाणी नर्मदा किनाऱ्यावर जाताना रस्ता आड येतो, पूल आड येतो, खालून जात असतो, चहाची टपरी असते, तिथे खडून लिहिलेलं असतं परिक्रमावासींसाठी फुकट चहा मागून घ्या, पैसे कोणी घेणार नाही. प्रेमाने परिक्रमावासीला देव म्हणतात, त्याला प्रेमाने अधिकार देतात. हा साधूच आहे. आता आम्ही साधू नसतो, त्यांना शिव्या घालतो, त्याला काय करणार. सर येताना म्हणत होतो, अनेक लोकांनी आता पुस्तकं लिहिली आहेत आणि त्या पुस्तकात विचित्र काय काय वर्णन असतात. मला फार वाईट वाटतं की ते लोक प्रेमाने परिक्रमावासी असं समजून तुम्हाला जेवण देतात, चहा देतात, दूध देतात, कपडा देतात, एखाद्याने मागितलं पैसे देतात आणि लोक पुस्तकात त्याच्याशी विपस्त देखील लिहितात. तिकडे जातच नाही. जिथं लुटायची जागा म्हणून आहे शिवपाण्याची, तिकडं शिवपाण्यात कोणी जात नाही. जो खरा परिक्रमावासी त्याला शिवपाणीतूनच जावं लागतं. त्याला धर्मशास्त्राप्रमाणे लुटायची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्याविषयी लोक असं लिहितात की तिकडे लुटारू आहेत, ते लुटतात, टाके घालतात म्हणून लोक सांगतात तिकडे जाऊ नका, म्हणून आम्ही तिकडे गेलोच नाही. कारण हा परिक्रमावासी असल्यामुळे स्थानक चुकायचा अधिकार आहे. पण परिक्रमावासीला त्या शूरपाणीतून जावं लागतं. आणि शूरपाणी पहिलीच एक भिल्लांची जमात आहे. त्यांना नर्मदा पुराणात नर्मदेचे भाऊ मानलेले आहे, तर त्यांना गमतीत मामा म्हणायची पद्धत आहे. परिक्रमावासी याचा अर्थ तो साधू व्हायला चाललेला आहे. आणि साधूला काय करायचं सामान. प्रपंचातला माणूस आयुष्यभर हे माझं ते माझं जमवत बसतो, भांडत बसतो, संग्रह करत बसतो. संघर्षाच्या साधूला काहीही संग्रह करण्याची आज्ञा नाही, काही संग्रह करता कामा नाही. परमेश्वर असेल तर तो आता देईल,
आणि आता दिलं असेल तो संध्याकाळी पण देईल, ठेवायचे कशाला? संन्यासी आणि भिकाराचा फरक असतो. भिकाराचा जे चांगलं मिळालं तो संध्यासाठी ठेवेल, उद्यासाठी ठेवेल. प्रपंचातल्या माणसाने तर 6 महिन्याचं वर्षाचं धान्य बिन्य घरात ठेवून दिलं पाहिजे. बरोबर, प्रपंचात 4 लोक येतात असतात, त्यांना घास देता आला पाहिजे. पण संन्यासीला काय करायचे? त्यांनी एक टाइम मिळेल ते संपून टाकावं, 4 लोकांना देऊन टाकावं, हात वरती करायला गुरुदेव दत्त म्हणावं. तर असा जो साधू होण्यासाठी चालला परिक्रमावासी, तो शिवपाणीतून जाताना त्याचं सगळं सुटावं, त्याची आसक्ती सुटावी, हे माझं ते माझं सुटावं, यासाठी शास्त्र आणि धर्माने व्यवस्था केली. एकच भिल्लांची पहिली जमात आहे, त्यांना काम दिलं की इथून कोणी जायला लागला तर त्याला लुटा. लुटा म्हणजे ते शिव्या घालत नाहीत, मारामारी करत नाहीत, काही भांडण नसते, नुसता इशारा करतात. आपण सामान ठेवायचं, त्याला काय पाहिजे ते घेतात, इशारा करतात, निघा पुढे. दुसऱ्यांना कोणीतरी भेटतात, ते जरा इकडे तिकडे चालतात, बघतात, सोडून देतात. फायनल चेकिंग तिसरं असतं. मी गेलो तरी मला इशारा केला आणि आपण सामान ठेवलं. सामान म्हणजे काय, आज एक 4 अंगात चिंध्यात त्याच्यात उद्या घालण्यासाठी. बाकी देते पाठाचं पुस्तक, महाराजांचा आईचं दरवाजाचा फोटो. त्याने इकडे तिकडे वहिले, त्यात काही नव्हतं, पण पुस्तक घेऊन गेला. ते लोक देवाच्या सामानाला हात लावत नाही. त्याने माझं ते ओळखपत्र, याचं पुस्तक नित्यपाठाचं बाजूला ठेवलं. बाकी म्हणजे लुंगी काढून द्या, म्हणजे त्याने काढलीच म्हणून लुंगी काढली, होतं धवलं काढलं, ते बाकीचं सामानही घेतलं. कमंडल होता, आणि कमंडल म्हणजे स्टीलचा डबा असतो, तो कमंडल घेतला, काठी घेतली, इशारा केला, निघा. मला 2 गोष्टी झाल्या. मला हसवायला लागले की आवडत नाही, आणि रडू तर कायमच येत असतं. रडू कशाने माणसाला येत होता? व्याकुळतेमुळे, अत्यंत प्रेमामुळे रडू येत असतं. आतला जो भाव असतो त्यामुळे माणसाला रडू येतं. मी हसायचो तर रडू तर येतो. रडू अशाने येत होतं की माझी दुमणाला लंगोटी तरी का ठेवली आहे माझ्या. मी या निर्णय वयोगटात असताना सुद्धा मला माझ्या सद्गुरूंनी लागला, बाळकृष्ण असतो लागला, त्याचा खूप हित होता. फार मजा असते त्याच्यात. ते एक वेगळीच साधू जीवनातली गंमत आहे. आपण घरात लहान मुलांचं बघतो, ती एवढीशी नागरी असतात हिंडत, त्याच्यात कुठलाही विकार नसतो, तर निर्लज्जपणे ते खेळत असतात. आणि त्यांच्याशी खेळताना आपल्याला काही आनंद मिळतो, कारण त्यांच्याकडे विकार नाही तर आपल्याकडे विकार नसतो त्यावेळेला. मला आठवत आहे, पूर्वी एक औरंगाबादचे फार मोठे श्रीमंत ग्रस्त होते, मला भेटायला आले. मला म्हणले, महाराज मला तुमच्याशी अध्यात्मावर चर्चा करायची, केव्हा येऊ? म्हणजे या केव्हाही, पण नागडवून यावं लागेल. नागडवून यावं लागलं म्हणल्यानंतर त्यांच्याबरोबर पुण्यातले फार मोठे श्रीमंत ग्रस्त होते. ते मला म्हणलं, काय लाज वाटतंय का, हे ग्रस्त केवढे मोठे श्रीमंत आहोत, त्याला नागडवा का म्हणताय? तर ते ग्रस्त दुसरे म्हणाले की स्वामींचं बरोबर आहे, हा प्रांत असा आहे की इथं प्रवेश करायचा म्हणजे नागडं होता आलं पाहिजे. नागडं होता येणं, येता आपलं विकारहीन होणं. तुमचं शिक्षण असेल, पैसा असेल, जी काही तुमची सामाजिक प्रतिष्ठा असेल, ती सगळी अहंकाराची वस्त्र बाजूला करून यावं लागतं. त्याला नागडं म्हणतात. इथं चांगला नागडा केला तर मला छान होतो, पण दुःख वाटलं की लंगोटी ठेवली आहे, या चोरांचा काय आपण आपल्यावर पूर्ण विश्वास दिसत नाही. आणि हसू पण यासाठी येत होत की आईच्या मांडीवर आपण नर्मदेच्या भोवतीने प्रदक्षिणात राहतो, त्याचा असूच आईच्या मांडीवर केवढं प्रेम आहे. हो, कुठेही त्रास नाही केले. त्या पुस्तकात खूप गोष्टी आल्या की पायाला आपण भोग पडला, जखमा झाला, अमूक झालं, पण त्यातली कुठलीही जाणीव त्या परिक्रमेत असताना नव्हती. ज्यावेळी माणूस साधनेत असतो, तपात असतो, त्यावर कुठलाही शरीर रोगाचा त्रास जाणवत सुद्धा नाही. त्याच्यातून बाहेर आल्यानंतर त्या बाजूला वळून पाहिले की कळते की अमुक अमुक त्रास होते म्हणून. साधा इथे खूप मातोश्री बसल्यात, त्यांचा अनुभव रोजचा. पोळी भाकरी तव्यावर टाकली की हाताला चटका बसतो, कळत नाही त्यावेळेला. जर का दुपारी चुकून विश्रांती मिळाली तर इकडे हात जातो, फोड आलेला असतो, त्यावेळेला कळतं सगळ्यात तव्याचा चटका बसलाय. ही साधनेतली गंमत असते. माणूस त्या कामात, त्या नामस्मरणात, त्या हिंडण्यात
इतका इन्व्हॉल्व होऊन जातो, रमून जातो की देहाकडे तुझं लक्ष जात नाही, देहाच्या त्रासांकडे लक्ष जात नाही, जाणीव जाते. साधा नेहमीचा अनुभव आहे की शरीर आणि मन या दोन भिन्न गोष्टी आहेत. सकाळपासून दाढ दुखत असं आपण बोलत असतो की आता दाढ दुखते, अमुक होतोय, तमुक होतोय. तेवढ्या कोणतरी येतो टीव्हीवर मॅच लागली आहे, मॅच झाली की आपण उमलतो, छक्का मारला, चौवा मारला, अमुक झालं, तमुक झालं. आणि तेवढ्या जाहिराती लागल्या की आता ऐकत दाढ भयंकर दुखते. हे 2-3 झाले की बायको जरा विचित्र नजरेने आपल्याकडे बघते की आपला राग पण येतो, बघते का डोळे काढून दाढ दुखते. ती मॅच म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट बघताना काही दाढ दुखते याची त्याला जाणीव होत नाही. याचा अर्थ शरीर आणि मन या भिन्न गोष्टी आहेत. त्या शरीराची मन जेव्हा अटॅच होतं त्याला सोडलं जातं की शरीराची जाणीव होते. नाही तर दाढ सोडून द्या, गोडका कापून गेला तरी पत्ता लागणार नाही. हा साधकांचा अनुभव आहे. अनेक लोकांच्या परिक्रमा पूर्वी झाल्या असतील, पण आपण या 100 वर्ष चाललं माहिती की स्वामी समर्थ अक्कलकोटचे त्यांनी बिडकर महाराजाला आज्ञा दिली होती. तो पहिला किस्सा महाराष्ट्रात माहिती आहे की परिक्रमेला पाठवला होता. बिडकर महाराज म्हणजे अत्यंत उघडे माणूस, आयुष्यात पैसा 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 पाहिजे, पैसा पाहिजे म्हणून तडफडत होते. वाटेल त्या तऱ्हेने पैसा पाहिजे आहे, सगळे भोग पाहिजेत. लग्न झालं होतं तरी बाबाने बाई पण ठेवली होती, पैसे मिळवत होते, भयंकर विचित्र लग्न होतं. त्यांची वेळ भरत आली. अध्यात्माचा एक नियम आहे, सगळे भोग एकदा झाले का बाबा दिवसभर अंगणात खेळून, मातीत खेळून, गुडघे फोडून झाले, पोरग घरात आले की आई विचारते आता आणखी काही उणगायचं राहिलंय का. त्याच्यावर तो झालं मग ते काय मातीत खाऊन गेलं तर खा ना, अभ्यासाला बसा. तसं सद्गुरू सगळ्या वासना पूर्ण करून झाले की म्हणतात आता बसायचं. या बिडकर महाराजांची वेळ भरली होती चांगल्या अर्थी. बिडकर महाराजांना अचानक भयानक पोटदुखी चालू झाली. इतकं पोट दुखायला आलं की 8-10 दिवस झाले कुठल्याही औषधाने, वैद्याने, डॉक्टरने थांबेना.